उत्पादन करून श्री हनुमान उत्कर्ष मंडळ खाडेवाडी दहिवली सविनय सादर करीत आहे। ओंकार बोरकर लिखित विजय शांताराम आगरे दिग्दर्शित 2 अंकी सामाजिक नाटक तूच माझी माधुरी, तूच माझी माधुरी, तूच माझी माधुरी। रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांस विनम्र अभिवादन करून श्री हनुमान उत्कर्ष मंडळ खाडेवाडी दहिवली सादर करीत आहे। ओंकार बोरकर लिखित विजय शांताराम आगरे दिग्दर्शित 2 अंकी सामाजिक नाटक तूच माझी माधुरी, तूच माझी माधुरी, तूच माझी माधुरी। आई मानाई देवीला वंदन करून सादर करीत आहे सुरुवातीचा पहिला अंक।
अगं बाई, विसरलेच मी. बरं थांबा, मी तुम्हाला चहा आणून देते पटकन. जा लवकर, नाहीतर सगळे चाळीतली मंडळी येतील मीटिंगला. हो हो, आलेच. विचारतोस काय? आणि कधीपासून तू माझ्या घरी परमिशन घेऊन यायला लागलास? ये ना, बस ना. माधवी, अगं ये माधवी. केदार भाऊ, तुम्ही कधी आलात? मी आत्ताच आलो. बरं बसा, मी तुम्हाला ही चहा घेऊन देते. काय रे केदार? अरे मीटिंगचा टायमिंग सकाळी 9चा होता, 9:30 वाजले, अजून कुणाचा पत्ता नाही. अरे बाबा, आज रविवार आहे आणि आठवड्यातून एकच सर्व आराम करायला भेटतो आणि त्यात तू आज मीटिंग लावली, थोडाफार तर उशीर होणारच ना. नमस्कार रमाकांत साहेब. नमस्कार 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 केदार भाऊ. नमस्कार. मजेत या ना, बसा बसा. किती उशीर? हो, आज सकाळी उठायला थोडा उशीर झाला. तरी मी बोललो, आठवणीने आपल्या शाळेच्या व्हॉट्सअपला मेसेज टाकला होता, अजून कुणाचा पत्ता नाही. अरे आपल्या ग्रुपचे मेसेज तुम्ही वाचता की नाही? हो रमाकांत साहेब, हा माझ्याकडे साधा मोबाईल आणि माझ्या बायकोचा नंबर तुमच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आहे. आणि तिने तुम्हाला सांगितलं असेल, बरोबर ना? हो केदार भाऊ, तिने मला सांगितलं, पण हे आता 5 मिनिटापूर्वी, आणि तेवढ्यात मी पटापट तयारी करून मीटिंगला निघून आलो. नशीब तुमच्या बायकोने तुम्हाला सोडलं. हो. नमस्कार केदार भाऊ. तर नाही झाला ना? नाही, अगदी वेळेवर आला. सगळेच येतात. बसा ना. काय म्हणताय? हो, मला बारका आहे, खूप त्रास देतो, म्हणून थोडा उशीर झाला यायला. बाकीचे कुठे राहिले? नमस्कार मंडळी. नमस्कार नमस्कार. नाही आज चालूच करायचं. या ना, या. बसा आरामात बसा. अजून पण राहिलं की बाकी आहे कोणी? अजून सर्व आलेच नाहीत वाटतं. काय डिकरा, तुमच्या तब्येत कशा आहेत? मी कसे आहात? ठीक आहे. नमस्कार रमाकांत साहेब. नमस्कार. मला उशीर तर झाला नाही ना? नाही, अगदी वेळेत आला. या ना, या आत या. हो दिनू मोरियाजी, नमस्कार. नमस्कार. माने, नमस्कार. हो, नमस्कार. या बसा. चहा घ्यायची नाही? आता मी आलो शेवट. अगोदर कोण येणार होता तो तुम्हाला माहिती. काही कोण आले सगळे. मीटिंगला सुरू करायची. सुरू करा. हे बघा, तुम्हाला एक आवर्जून सांगतो, ही मीटिंग आपल्या चाळीची आहे. उगाच बाहेरचे फालतू विषय याच्यात काढायचे नाही. आता आम्ही कुठले फालतू विषय काढले? आम्ही मीटिंगला आलो, तुम्ही सांगितल्याबद्दल. मग आता विषय सुरू करा. आम्ही मागच्या मीटिंग बघितल्या, सर्वांना काय वेगळं सांगायला नको. तुम्हाला काय वाटतं? आहे त्या मुद्द्यावरतीच बोला. हे बघा, आपल्या चाळीच्या मागील वर्षाचा हिशोब मी काढलेला आहे. त्याची सरासरीची प्रत प्रत्येकाच्या घरी मी पाठवलेली आहे. बरोबर आहे? भेटली ना सगळ्याला?
भेटली हो भेटली. तर तुम्ही तर याचा आढावा घेतलाच असेल. आता आम्ही आढावा घेतलाय, जे तुम्ही लिहिलंय ते आम्ही वाचून पाहिलं. तर ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण ही मीटिंग ठेवलेली आहे. बरोबर. तुम्हाला जर विषय मांडायचे असतील एकेकाने मांडा. मांडा, कोणाला विषय मांडायचा. हे बघा, केदारला बोलायचं. केदार तू तुझ्या सुरुवात कर. मी काय बोलतो, आपल्या चाळीचे काम खूप दिवस झाले अपुरे पडले आहे. आपण आधी निधी जमा केला होता, तोही अपुरा पडत आहे. आपण थोडा जास्त निधी जमा केला ना तर आपल्या चाळीचं काम लवकर पूर्ण होईल असं मला वाटतं. बरोबर आहे, हे बी बरोबर आहे. हो बरोबर आहे. हे बघा, केदारचं म्हणणं बरोबर आहे. मग आपल्या चाळीची काय परिस्थिती आहे. हो, डाव्या बाजूची भिंत रंगवली तर उजव्या बाजूच्या भिंतीला तडे जातात आणि उजवी बाजू भिंत रंगवली तर डाव्या बाजूच्या भिंतीला तडे जातात. तर आपल्या चाळीचं काम लवकरात लवकर सुरू करावं लागेल. तुमचं काय म्हणणं आहे? बोला सर्वांनी. बोला. मला बरोबर वाटतंय. हो बरोबर आहे. हे बघा रमाकांत भाऊ, बोला बोला. मी काय म्हणतो, तुम्ही केदार भाऊ जे बोलताय ते मला सर्व मान्य आहे. पण माझ्या बघा मुलाचा शिक्षणाचा खर्च, शाळेचा खर्च, औषधांचा खर्च यामुळे पैसा शिल्लक राहतच नाही हो. हा बघितलं, याने आपल्या घरातला व्यवहार सांगितला. ह्याच्या पोरांचा खर्च, ह्याच्या बायकोचा खर्च. आता बोला. अहो, आम्हालाही समजतंय की हे प्रत्येकाला शक्य नाही, पण ज्यांना ज्यांना शक्य आहे त्याने तरी लवकर निधी जमा करावा, जेणेकरून मानाला ऍडव्हान्स देऊन आपल्या चाळीचं काम पूर्ण करता येईल. तर ते बी बरोबर आहे. म्हाडाला ऍडव्हान्स जर दिलं नाही तर ती काय काम चालू करणार आहे. तिथं काढला पाहिजे ना. हा, मग काढलंच पाहिजे. पैशाला तू अशा कशा बोलते पैसा नाही दिला म्हणून? जर पैशाच नाही दिला तर आपली चाल कशी सुधारेल? तुम्ही असं बोलताय, मग एक काम करा, आहे ना सर्वांचा निधी तुम्हीच भरून टाका. ठीक आहे, मी भरते सर्वांचा पैसा, पण बाबांनी 10% व्याज द्यावं लागेल. हे बघा, यांच्यासारखा पैशाचा बाबतीत अजून कुणाला जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हक्काने पैसे द्या. सांगा बा, कोणाला प्रॉब्लेम असेल तर सांगून टाका. पण एक लक्षात घ्या, पैसे जर वेळेवर आले तरच आपल्या चाळीचं काम लवकरात लवकर सुरू होणार. बरोबर आहे. अध्यक्ष महोदय बोलतायत ना, हे बरोबर आहे. पण आता कोणाला प्रॉब्लेम असेल तो सांगून टाका. हे बघा, अजून तुम्हाला काही विषय मांडायचा असेल तर आताच मांडा. हे बघा, तुम्ही आता बोलताय हप्त्याने, तसं मी करू शकतो, मला हे मान्य आहे. हो, माझा एक प्रॉब्लेम आहे. आता तुमचं काय आणखी मी नवीन. राहतो तलमजल्यावरती, हा. वरतून जी माणसं कचरा फेकतात तो माझ्या दरवाज्यात पडतो. हा. त्यावर काहीतरी उपाय सुचवा. आता मला सांगा, वर राहणारा माणूस कचरा खाली टाकेल तो तुमच्याच दारात पडणार. हो ऐका ऐका ऐका. हो साहेब, पहिला एक तर विषय समजू द्यावं, लगेच तुम्ही दुसऱ्या विषयाला हात घालताय. हा, अध्यक्ष बोलले हे बरोबर आहे. हे बघा, हा. आपला पहिला पैशाचा विषय आहे. हा. त्याबद्दल कोणाला अजून काही प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम काय नाही. नाही 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 ना. नाही. साली बोलतात ते पण बरोबर आहे. म्युन्सिपाल्टीने किती वेळा आपल्याला सांगितलं की सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करा. कोणी करतं का? करतं का कोणी? हे कसं जमणार. आता तुम्ही सांगा, आता काय करायचं? हो, कचरा फेकणाऱ्याला फाईन लावा. सर्व लाईन तुमचा राग आम्ही समजू शकतो, पण हा पैसा जरा शांततेत सोडवूया ना. नावा पाहिजे. ठीक आहे. ऐका ऐका, तुम्ही असं नका. मी सांगतो ते ऐका पाहिजे. मी काय बोलतो, सुका कचरा आणि ओला कचरा बरोबर आहे. त्याच्या प्रत्येकाच्या घरी 2 डबे मला दिसले पाहिजे. बरोबर आहे. त्याच्या घरी 2 डबे दिसणार नाही, त्याला 300 रुपये फाईन चालेल. 300 रुपये फाईन. मला चालेल, त्याला चालेल.
अरे तू पक्का आहेस मारवाडी, तुला पैसे काय कसं पण मिळतील, आम्ही काय करायचं? हे बघा आपला दुसरा काय उपायच नाही. साळवी तुम्हाला चालतंय? सर्वांना चालणार असेल तर मलाही चालेल. आणि मला पण ठीक आहे. निधी भरायचा नव्हता, 300 रुपये काय अजून भरतो त्याच्यात. ठीक आहे, आम्हाला 300 रुपये मान्य आहे. सगळ्यांना मान्य आहे? अध्यक्ष महोदय बोला. काय म्हणतो? हो चालेल. तो तुमच्या वरचा माळ्यावरचा लेले, त्याला वरून खाली कचरा टाकायची खूप सवय आहे. तोच सारखा फाईन भरत राहणार आहे. हे बाकी बरोबर. ऐका हसू नका. हा काय हसण्याचा विषय आहे? ना, आम्ही हसतोय कुठे? मी कमेंट पास करायची नाही. हा, ठीक आहे. काय म्हणतो? आपण एखादा कोणी स्पॉन्सर भेटू शकेल का, जो आपल्याला मदत करू शकेल? हे बाकी केदारला छान सुचले. बघा तुमच्या सर्वांच्या ओळखीमध्ये एखादा आमदार, खासदार नसेलच तर एखादा नगरसेवक असेल, तेवढा मला मदत निधी मिळेल. तुमचा ओळखीचा आहे कोण नगरसेवक? तिथं जर नाही मग काय? हो मोर्याजी, मला तुमच्या वरतीचा कोण आहे का? नाही बाबा, माझ्या ओळखीचा कोण नाही. मारवाड्याचा कधी ओळखीचा असतो काय? बरं, मग मी काय बोलतो? अरे आपला विभागाचा तो नगरसेवक हा तुझा वर्गमित्र आहे ना, त्याच्याकडे आपला विषय मांडला तर थोडी काय आपल्याला मदत होईल. बरोबर बोलतो. काय बरोबर, मग हा विषय चालू. हो रमाकांत आहे, विषय चालायचा असला तरी ओळख कोणची आहे? तुमची आहे. काय पण हा विषय चालूच आहे, माझ्या एकट्याचा नाही. मान्य आहे. तुम्ही जर सर्वजण तिथे आला तरच काम होईल. हा, हे पण बरोबर. बरोबर ना? आपण सगळे हा, आम्ही सगळे यायला तयार आहोत. बोला. साहेब, तुम्ही जे बोललात एकदम बरोबर बोललात. त्या म्युन्सिपाल्टीने आपल्या चाळीला ठिकठिकाणी आधाराचे खांब लावले आणि त्या खांबांची संख्या एवढी झाली, त्यातनं मग चाळीचा मूळचा काम कुठला व आधाराचा काम कुठला याचा काहीच पत्ता नाही लागत. अहो माने, चाळ मोडकलीला आलेली आहे, तेव्हा आधाराचा काम हा लागणार. हा हा, बोला. तुम्ही बोलला तर एकदा बरोबर बोलला. माझ्या जो घरातल्या सण आधाराचा काम आला आहे ना, त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम होत आहे. तर माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे, कामाची सुरुवात कराल ना तर माझ्या संडासापासून करा. तुमच्या संध्यासापासून आम्ही कामाची सुरुवात करतो, पण तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे तो सांगा. हो, माझ्या बायकोचं सारखं डोकं लागतं. बघितलं, ह्याच्या बायकोचं डोकं त्या खांबावर आपटतं, म्हणून सुरुवात ह्याच्या घरातल्या संडासाच्या कामापासून सुरुवात करायची. हा हसण्याचा विषय नाहीये. आम्ही हसत नाही. आपल्याला चाळीचं काम लवकरात लवकर सुरू करावं लागेल. चालेल चालेल. हे बघा, तुम्हाला जर सर्वांना जमत असेल तर आपण एक दिवस निवडू, मात्र त्या दिवशी सर्व हजर असले हा, पाहिजे. हे अध्यक्षांनी सांगितलेलं मला पटलं. हा, मला कोणाचंही काही कारण सांगणार नाही. बरोबर. मी काय म्हणते, आपण महाशिवरात्रीच्या दिवशी जाऊ शकते शाखेत. त्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असते. हो मोर्याजी, सर्वच कंपन्यांना सुट्टी असते असं नाही. बहुतेकांना असते. आता ज्यांना सुट्टी नाही त्यांनी सुट्टी काढा. बघा, दिवस पण चांगला आहे, आपलं काम पण होऊन हो नाही, जाईल. बरोबर. अरे नको रे मोर्याजी नको, मला त्या दिवशी बायलिक घेऊन मंदिरात जावे लागते. बघा काय हे काय, फक्त तुझी बायको तेवढीच एकटी मंदिरात जाते. हा? अरे बाबा, तू सकाळी जाते ना मंदिर मध्ये, मी काय म्हणते आपण संध्याकाळी जाऊ शकते शाखेत. हा. हे मी बरोबर आहे. अध्यक्ष महोदय सांगून टाका. हे बघा, तुम्हाला जर सर्वांना जमत असेल तर आपण महाशिवरात्रीचा दिवस पक्का करू. पक्का. चालेल ना सर्वांना? सर्वांना चालेल. हो चालेल. चालेल. अजून कोणाला काही विषय मांडायचे? आता घेतले विषय मांडणार. चालेल सर. तर काय म्हणायचं का विषय? काय आता आम्ही विषय मांडणार, चाळीच्या कामाचाच आहे ना. आता कसा विषय मांडणार? चला. हे बघा, तुम्ही सर्वजण आवर्जून मिटिंगला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक
ठीक आहे, आणि ही मीटिंग इथं संपली असं मी जाहीर करतो. बरोबर आहे. पण अध्यक्षाने जो काय आपल्याला सांगितलेलं आहे ते आपल्याला परिपूर्ण करायचं आहे. आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारनंतर जायचं, हे नक्की ना? हा साहेब, तुम्ही जे काय सांगितलं ते आम्हाला मान्य आहे आणि तुम्ही आमचे आभार मानले त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जोरात बोला. तुम्हीच विचारा. चला, तुझी बायडी बोलली होती नाश्ता घेऊन येईल. नाश्त्याचा काय झाला? तिच्या बायकोने याला सकाळी काय दिलंच नाही वाटतं. मध्ये बघितलं ना ते पुढं आला. हा? बसा बसा, हो नाश्ता तयार होतोय, बसा ना. नको नको नको, आता आम्ही घरीच जाऊन नाश्ता करते. हा. चला, मी जाते. हा, जावा जावा, तुम्ही जावा. मला आपण पण जाऊया आता. हा, मग काय. चला. साहेब, खूप धन्यवाद. कचरा फेकणाऱ्यांना फाईन लावला. आता मी घरी मोकळा श्वास घेऊ शकतो. साहेबी, थोडं पैशाचं बघा. हो, मी पैसे माझ्या जमा झाले तर आपण लवकरात लवकर चाळीला सुरुवात हो करू. नक्की प्रयत्न करतो. प्रयत्न करू नका. व्हॉट्सअपचे मेसेज पण कधीतरी वाचत जावा. हो ठीक आहे, चला येतो. रमाकांत साहेब, येऊ. आता मला परत वेळ मिळेल की नाही मिळेल, कारण मी कामात जास्त व्यस्त असतो. येऊ. हा. अरे बंद झाला. माधवी, अरे माधवी, झाला की नाही डब्बा? काय हो? तुमचा फक्त डबा बनवायचा एवढीच कामं नसतात मला. बाकीची सुद्धा कामं आहेत म्हटलं. तरी किती खाली करताय? नाही म्हणजे अगं, आता तर नवीन मॅनेजर तुला नाही माहित. जरा थोडा जरी उशीर झाला तरी लगेच सांगतो की उद्यापासून कामावर येऊ नका, नाहीतर आपल्याला हो का? मग तसं आहे ना? मग घ्या हा डबा आणि जावा एकदा ऑफिसला. जेवढं वाढवशील तेवढा तो प्रॉब्लेम चांगला असेल तर हो आहेत ना, ऑफिसला जायला निघते. या. नाही बरं, तू घरीच भेटला. काय रे? आज सकाळ सकाळी तिकडे म्हणजे तुला काय घडल्याचं कल्पना नाही का? साडीमध्ये काय घडलंय ना ते तू मला संध्याकाळी घरी आल्यावर सांग. आता मला उशीर होतो. अरे, मामला खूप गंभीर आहे. एक मोठा लोचा झालाय. लोच्या? कसला लोच्या? अरे, लेले काकू आहेत ना, त्यांची ती मुलगी सोनी. कोणी? तीच ना ती 10वीच्या परीक्षेला बसली होती. हा, तीच. आता तिचं काय? अरे, तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. काय? झोपेच्या गोळ्या? हो, कधी? काल रात्री. आणि हे तुला कधी कळलं? रात्री. अरे बाबा, तिने गोळ्या खाल्ल्या हे कधी कळलं? अरे, गोळ्या घेऊन
रात्री कोणी यायला तयार नाही. मग आपल्या हा जवळच्या डॉक्टरला कॉल केला, तोही यायला तयार नाही. अरे मग तू मला का नाही सांगितलं? अरे म्हटलं आधी आपण जाऊन बघू, जास्तीच काय सिरियस असेल तुला फोन करून सांगेन. मॅनेजरचा फोन आला. हा सर. मला बहुतेक यायला जमणार नाही. आज माझ्या साडेतीनमुळे मी झोपेच्या गोळ्या घेतल्या आहेत. सर ती माझ्या मुलीसारखी आहे हो. काय रे बाबा, तुझं काही ऑफिसमध्ये लोचा तर नाही ना तुला? झाल्या काय पण काय बोलतो. मी सरळ बॉसला सांगून टाकलं की आज मी कामावर येत नाही म्हणून. सर म्हटलं आपण हॉस्पिटलला जाऊ, कडवे चेंज करतो. हा हा, अशी घाई करून बस दे. बरं तुम्हाला काय घडलंय ते अगदी सविस्तर सांग. सांगतो, सर्व सांगतो. अरे तिने झोपेच्या गोळ्या घेण्याचं कारण काय? आणि 10वीच्या परीक्षेत फेल होणार याच्या भीतीने तिने गोळ्या घेतल्या. अरे म्हणून त्या गोळ्या घेतल्या? अरे तुला तो निर्णय माहिती आहे ना, किती भटको आहे तो. अरे गोळ्या घेणे हा काय उपाय आहे का? आजकालच्या मुलांना काय झालं काही समजतच नाही. अरे जरा जरी काय झालं तर लगेच मरणाच्या गोष्टी करतात. तो तुला मात्र माहित आहे ना, त्याची मुलगी एका पोराबरोबर त्याचं प्रेम झालं आणि लगेच येऊन बापाला सांगितलं की लग्न करणार ते त्याच मुलाशी, नाहीतर कुणाशी लग्न करणार नाही म्हणून. तो म्हात्रीला मुलगा कसं होता? असलं काय, तो मुलगा सावला आणि मुलगी एकदम गोरी गोरी पान. बापाने सगळा नकार दिला आणि सांगितलं की लग्न करणार ते मी बघेन त्याच मुलाशी. बघ काय, बापाला न जुमानता गेली पळून त्या मुलाबरोबर. काय? पण हे मला कसं नाही माहित? काय रे, त्या दिवशी तू चाळीत दिसलाच नाही, होतास कुठे? अरे मी कुठे असणार? हा कोटा तो बांधण्याच्या. काय रे, साक्षीदार म्हणून तूच तर नाही ना साईन केलीस. नाही रे, जाऊ दे ना. आता काय तुला काढतो बसू नको. तुला लेलेच्या मध्ये काय झाले ऐकायचं आहे की मी जाऊ? नाही नाही, बस तू मला सगळं सविस्तर सांग. बस बघू. अरे एवढ्या रात्री डॉक्टर कुठला बघितला? अरे डॉक्टर कुठला? शिकाऊ डॉक्टर. म्हणजे अरे तो साळवीचा मुलगा आहे ना. हा तोच तो ना, एम हॉस्पिटलला कामाला जातो. हा हा तोच. आता त्याचं काय? त्याला मी जाऊन रात्री उठून घेऊन आलो. मग त्याने सांगितलं असेल ना हॉस्पिटलला जमा करायला. नाही ना, त्याने फक्त उलटीच्या गोळ्या दिल्या. गोळ्या दिल्यावर पोट साफ. मग तुला रात्रभर झोप तर लागली नसेल. कसली काय झोप? एकदा काही झोपेचा टायमिंग निघून गेल्यावर कोणती झोप लागते? मग मूर्ख नालायक, हे मला आधी नाही सांगायचं. अरे ती हॉस्पिटलला असेल म्हणून मी सुट्टी करणार घरी बसलो. अरे बाबा ती खरंच आजारी आहे, जगेल की नाही म्हणून कोणी रात्रभर झोपलंच नाही. तू आता मला काही सांगू नको, निघ माझ्याजवळ. अरे ज्याचा करावं भलं तोच म्हणतो माझं खरं. तू आता निघ माझ्याजवळ. अरे मला ऐकशील तर? काही ऐकायचं नाही. तू अरे काही ऐकायचं नाही, निघ. गेला तो त्याच्या घरी, काहीतरी काम होतं त्याचं. अहो पण ती मुलगी आता कुठे आहे काही समजलं का? घरीच आहे, सिरियस आहे. बापरे, आपण तिला बघून येऊ का एकदा मग? हो आपण तिच्या घरी गेल्याशिवाय आपल्याला काय झालं ते नक्की कळणार नाही. हो अगदीच. तू जा पटकन तयारी कर, आपण तिच्या घरी गेलं पाहिजे. हो
बॅग घेऊन येते. हो, जाऊयात आपण. काय झालं ते निदान समजेल आपल्याला तरी. त्यांच्या घरी गेल्याशिवाय आपल्याला चालणार नाही. चल पटकन. हो, तुम्ही बॅग घेताय ना? सगळं होईल ना होईल? कशात तुम्ही? मी मजेत. तुम्ही कसे आहात? मी पण मजेत. बर, तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. फायनली मी घरी पोहोचलो. तुम्ही आज असं अचानक कसं राहिला गेलात? दरवेळीप्रमाणे यायच्या आधी फोन करता तुम्ही. यावेळेस फोन करायला विसरलात की काय? बहिणी, मी दादाला कालच फोन करून कळवलं होतं. त्याने तुम्हाला सांगितलं नाही का? काय? यांना कळवलं होतं? मग बहुतेक ते सांगायचे विसरले असतील. तसंही काल आमच्या चाळीमध्ये सगळा गोंधळ होता. म्हणजे काय झालं होते चाळीत? काय सांगू तुम्हाला भाऊ? आमच्या खालच्या मजल्यावरच्या एका मुलीने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. काय सांगाय काय? हो, तुम्ही ऐकताय तेच? अहो, पण गोळ्या खाणे इतपत घडलं तरी काय? अहो, ती 10वीच्या परीक्षेत नापास होणार म्हणून तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. अरे बाप रे. हो ना. ह्यांना पण फार वाईट वाटलं. तिची तब्येत जास्तच होणार म्हणून रजा टाकून घरी बसले. जर जास्तच काही झालं तर पोलिस येतील, पोलिसांच्या गाड्या येतील आणि एखादा प्रश्न आम्हाला विचारतील की बाबा तुम्ही या मुलीला कधी पाहिलं म्हणून शेवटचं. पण तसं काही घडलंच नाही. म्हणजे मुलगी वाचली ते बरंच झालं. अहो, मला सुद्धा फार वाईट वाटलं. जर पुढे तसं काही घडणारच नसेल तर अशा आशा ठेवू नये एवढ्या माणसाने. अहो वहिनी, असं का बोलताय? ती
वाचली हे बरंच झालं की. माधवी, अगे ये माधवी. हे आले वाटलं. माधवी, तुला किती वेळा सांगितलं दरवाजा ओपन ठेवून आतमध्ये काम करत जाऊ नकोस म्हणून. अरे हो, विसरले दरवाजा लावायला मी. हॉल मधलं काही चोरीला गेलं तर तुला समजणार सुद्धा नाही. हे सगळं ठीक आहे हो, पण रोशन भाऊ घरी येणार हे तुम्ही मला सांगायला कसे काय विसरलात? हो, काल त्याने फोन केला होता पण त्या कालच्या गडबडीत विसरून गेलो. हे तुला कसं समजलं? ते काय भाऊ घरी आले त्यांनीच मला सांगितलं सगळं. अरे तू कधी आलास? मला येऊन 5 मिनिटं झाली. कसं आहे? मी माझे. बस बस. अगं माधवी, सॉरी. अगं हा आला म्हणजे तुझी धावपळ झाली असणार. त्या गडबडीत दरवाजा तसाच उघडा राहिला असणार. हो मग काय, तुमच्यामुळे झालंय सगळं हे. आता तू पण ना. अरे पण तुमच्या चाळीची काय ही अवस्था. मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा बरी तरी होती. आता तर सगळीकडे खांबच खांब. तुझी रूम सुद्धा इथे विचारत आलो. हो रे, ते घेतले सहकार्याची मीटिंग. पैसे जमा झाले तर करू कामाला सुरुवात. झाली लवकर सुरुवात झाली. पैसे जमवपर्यंत ही साल जमीन दोस्त होईल बघ. काय तुला असं का वाटतं? कारण जर तुला चाळीचा एवढाच पुळका आहे तर तू इथे एखादा स्पॉन्सर बघून. नाहीतर तू प्रोडक्शनला काम करतोसच ना. दादा प्रोडक्शन वाले पैसे घेतात, देत नाही. आणि समजा मी जरी ओळखीच्या बिल्डरकडे शब्द टाकला तरी त्याने टाकलेल्या अटी या सालांना मान्य झाल्या पाहिजे. चहा. तुम्ही शब्द टाकून तर बघा, मग पुढे काय करायचंय ते हे आणि काही लोक बघून घेतील. त्यांना पटलं तर हो बोलतील, नाहीतर देतील सोडून. मी काय म्हणते, तुमच्या प्रोडक्शन वाल्यांना एखादं सीन जर आमच्या साईडमध्ये शूट करायचं असेल तर घेऊन येतात ना इथे. तेवढीच आमची चाल सुद्धा फेमस होईल आणि मलाही हिरो सोबत फोटो काढायला मिळतील. हो रे, छान आयडिया सुचले तिला. मग तर विचारून. ठीक है, इतना तो हम स्टार के लिए कर सकते. गाडीचं होईल तेव्हा होईल रे. बरं मला सांग, तू इथे असा अचानक कसा काय? दादा तुला माहिती आहे ना, मी एकाच प्रोडक्शन मध्ये जास्त वेळ काम करत नाही. मला दुसऱ्या प्रोडक्शनने पैसे वाढवून दिले, त्या प्रोडक्शनला काम करायला जातो मी. म्हणजे तुला नवीन प्रोडक्शन मिळालं वाटतंय? येस ऑफकोर्स. आणि प्रोडक्शन मिळालं ना ते पण राजेश्री प्रोडक्शन. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. अरे असा पुढे जात जा. आणि आम्हाला लवकरात लवकर हिरोईनची भेट घालून द्या. दादा वहिनी, तुमच्या दोघांचा आशीर्वाद पाठीशी आहे ना, मग मला कसलीच भीती नाही. म्हणून तर बॅग भरून दादाच्या घरी कधीही येतो. घरातल्यांना वाटतं की सारखा जॉब चेंज करत राहतात, एका जागी राहत नाही, म्हणून पगार वाढत नाही. आता त्यांना कोण समजवणार? मग आता घरच्यांना काय सांगून आला? हे की 2 दिवस माझ्या दादाकडे राहणार आहे. भाऊ, तुमचं जे राजश्री प्रोडक्शन आहे ते इथून जवळ आहे का? हो, त्या प्रोडक्शनचे ऑफिस इथून जवळ आहे. त्या कामाचं फक्त झालं की मी जाईल म्हणतो. भाऊ, तुमचं सगळं काम होईपर्यंत तुम्ही ते राहिलात ना तरी आमची काही हरकत नाहीये. आम्ही एकदम माझ्या मनातलं बोलू. तुला जितके दिवस राहायचं तितके दिवस राहा. तुझं काम पूर्ण करूनच जा. थँक्यू दादा वहिनी. आदवी, खूप पावले ओरडायला लागले. तू आता जेवणाचं बघ. हो वहिनी, मला पण आता खूप भूक लागली आहे. हो, मी जेवायला वाढते, तुम्ही बोलत बसा, मी आलेच. बस. नक्की काय बोलतो? मस्त. काय रे दादा,
ती पहिल्या मजल्यावरची डोक्याच्या गोळ्याखालीची मुलगी बरी आहे का? बरी आहे पण सिरियस आहे. काय नाही, कसं कळलं? माधवी पण ना असू दे रे दादा, तू कामावर गेल्यानंतर तिच्याबरोबर पडायला कोणीही नसतं. आज मी भेटलो तर सगळं मन मोकळं केलं तिने. म्हणजे अजून काय सांगितलं तिने तुला? अजून बरंच काही सांगितलंय तिने. जेवण गरम झालं आहे, आतून दे जेवायला. हो वहिनी आलोच. बस रे जाशी, मला आधी खरं खरं सांग, अजून तिने काय सांगितलं? सांगतो, जेवताना सगळं सांगतो. नक्की? हो. त्यांना तिने ते पत्र आलंय. ठीक आहे बघा, आलंय म्हणून तर घेऊन आलोय ना. काय हो? कोणाचं पत्र आहे? काय माहित नाही बुवा, मला तर कधी पत्र येत नाही. आज अचानक कसं पत्र आलं? तुम्हाला पत्र येत नाही? हे कुठून वाचून पडलं की काय? मला कसं माहित असणार? ह्याने आणून दिले. ओपन तर करू. करून बघा. हा नटीचा फोटो आहे बघू. हा तर माधुरी दीक्षितचा फोटो आहे. रमाकांत काका काय बांधळ. मला कसं माहित? तूच तर पत्र घेऊन आलास. काय फोटो आहे ना. रमाकांत काकांना माधुरी दीक्षितचं लव्ह लेटर आलंय. रमाकांत काकांना माधुरी दीक्षितचं लव्ह लेटर आलंय. रमाकांत काकांना माधुरी दीक्षितचं लव्ह लेटर आलंय. काय हे चाळीतली पोरं कधी सुधारणार देव जाणे. काय तो बोलत गेला? कुठल्या मुलीचा फोटो आला देवला? मला कसं माहित? तो घेऊन गेला, मला बघून सुद्धा दिलं नाही. माधुरी दीक्षितचं नाव घेतलं तिने. माधुरी दीक्षितचा फोटो आहे, अजून मी पत्र वाचलं सुद्धा नाही. मग वाचा की. वाचतो, थांब ना. तू काय एवढी उतावळी झाली? अहो उतरलं होईल तर काय करू? तो बोलत की लग्न ठरवलंय तुम्हाला. अगं तो बोलला, तू वाचलंस का पत्र? मी वाचलं नाही तरी सुद्धा. मग मला बघू दे. कशाला तू कंतन करतेस? ठीक आहे. काय हो? आज एकदम गप्पा आहात. बोलत कसे नाही आज? काय बोलणार? बोलण्यासारखं काय आहे तुमच्याकडे तसंही? मागासपासून मी विचारते, पत्र कोणाचं, पत्र कोणाचं? अजून काही मला सांगितलं नाही. माधवी, ते माधुरीचं पत्र. माधुरी? आता ही माधुरी कोणाची? माधुरी दीक्षित, पिक्चरची हिरोईन. अहो पण तिने तुम्हाला पत्र लिहायचं कारण काय? कारण तर माहित नाही बुवा. अगं मी तिला साधं ओळखत सुद्धा नाही. तिची माझी ओळख पण नाही आणि मी तिला लांबून सुद्धा बघितलं नाही. तरी सुद्धा तिने पत्र पाठवलं तुम्हाला. अगं मला कसं माहित असणार? तसंही तुम्हाला काय माहिती असतं म्हणा. अगं माधवी,
माहिती पडलं की तुम्हाला लवकर मिळालं म्हणून. तर माधवी, तुम्ही सर्वजण माझ्यावर संशय घेणं सोडून द्या. मी कधी पिक्चरच्या नट्या ओळखत सुद्धा नाही आणि सिनेमा कधी बघत सुद्धा नाही. तरी सुद्धा तिने तुम्हाला लवकर पाठवलं, ओळखत नसून सुद्धा. माधुरीचं पत्राला तुला बोललो ना, तुम्हाला किती वेळा सांगितलं की मी पिक्चर बघित नाही, सिनेमा बघित नाही, तरी तुम्ही सगळेजण पत्र आलंय. मला ऐकायचंय ना पत्र कसं आलंय, ऐकायचंय ना? हो, मागासपासून विचारते, अजून मला सांगितलं नाही. मला सुद्धा ऐकायचंय ते काय आहे ते. सांगतो, सर्वांना सांगतो. जा, ते पत्र घेऊन ये. आता घेऊन येते पत्र. काय आहे? पत्र आलंय. कोणाचं पत्र आलंय काय सांगितलं नाही. पत्र तर एवढ्या सगळ्यांना सविस्तर सांगतो मी. सांगा बघू त्याला. हे घ्या पत्र आणि वाचून दाखवा काय ते. ऐकायचं तुम्हाला पत्र? हो, ऐकायचं. हो, ऐकायचं काय करताय? ऐकायचं म्हणूनच बसलोय ना इथे उभ्या आम्ही. अरे बाई, सांगतोय ना. हे बघा, पत्रात 2-3 कलम लिहिलेली आहे. काय रे रमाकांत, ते कलम म्हणजे ते आंब्याचं काय रे? हो माने, तुमचं मध्येच काहीतरी. कलम म्हणजे अटी. अच्छा, आता वाचू की नको? हो. वाच. हे बघा, पत्रात 2-3 कलम लिहिलेले आहे. त्यातलं कलम क्रमांक 1, माधुरी दीक्षितच्या पिक्चरची तिकीट मिळतील. अरे वा, रमाकांत, तुमच्या बंधूतून आमची पण दोन तिकडे मागून घ्या. हो सावली बाबू, मग आम्ही काय घोडं मारलंय? आम्ही पण येतोय. तुम्ही त्यांना घेऊन जाणार, मला इथे घरात सोडून येतील. बाई, पत्रात लिहिले, त्यांना सांगतोय ना. आणि तुम्ही असे भांडू नका. ते पुढचं कलम वाचू की नको? हो, वाच. वाचा काय ते. आणि कलम क्रमांक 2, माधुरी दीक्षितचे 1 दिवस शूटिंग दाखवण्यात येईल. काय शूटिंग बघायला आम्ही पण येणार ना. आम्ही पण. तुम्ही तर पिक्चर बघायला जाताय ना, शूटिंग बघून काय करणार? तुम्हाला शूटिंग बघायला जायचंय तिच्या घरी. जावा, हमखास जावा. मी जेव्हा कसला घरी आला तेव्हा बघते मी तुम्हाला काय ते. मी कसलं दाखवतोय? हे पत्रात लिहिलंय, त्यांना वाचून दाखवतोय ना. वाचा मग पुढे. पत्र आलंय खरंय. हो, पत्र आलंय हे खरं आहे, पण मी जाणार की नाही हे अजून ठरवलेलं नाहीये. अरे रमाकांत, तू जाणार नाहीस हे तर ठीक आहे, पण मला तू एक सांग, तू नाटकाला तर कधी जात नाहीस, सिनेमा तर कधी बघत नाहीस, मग एवढूशा वयावरनं एखादी नटी कशी काय ओळखलीस रे? अरे तुम्ही आम्ही पडद्यावरती नट्या बघतो. हा त्यांना घरी जाऊन बघत असला पाहिजे. बरोबर आहे तुमचं, आणि नक्कीच हा टीव्हीवर बघत असणार. तुम्हाला तिसरं कलम ऐकायचं की नाही? हो, ऐकायचंय. तुम्हाला कसं आलं, काय करायचंय? आणि मी येतो तिथे काय गाव जेवण आहे, सार्वजनिक कार्यक्रम आहे. तिसरा कलम वाचू की नको? हो, मला बोललो ना, हे पत्र मला आलंय, पण मी जाईन की नाही हे ठरवलेलं नाहीये. आणि तिसरं कलम सांगू? हो, सांगा. सांगा काय ते. तिसरं कलम हे महत्वाचं आहे. महत्वाचं आहे ना, मग वाचा ना लवकर. दाखवी कशाला बसते तुमची. कलम क्रमांक 3, माधुरी दीक्षितचा 12 तासांचा सहवास लाभेल. अहो, तुम्ही तिच्याकडे 12 तासासाठी जाणार आहात. पण मी काय घोडं मारलं इथे घरी बसून. अहो, म्हणून काय झालं, 15 दिवस तरी सुद्धा. बघा, मग काय जाणार नाहीस का तू? अरे हा चान्स तुला सोडतोय काय?
हे बघा, मी कोडं सोडवलं ही गोष्ट खरी आहे, मला पत्र आलं ही गोष्ट खरी आहे, पण मी जाईन की नाही हे अजून ठरवलेलं नाही. हे आता तुम्ही ठरवा. मग तू अशा कर, कशा करू? मी तुला 5,000 रुपये रोज देते आणि तुझ्याकडे म्हणून मीच जाते. विचार कसला करताय? ते जर एवढं बोलतायत तर त्यांच्यावर आपण 5,000 रुपये घेऊ आणि आपल्याकडे जो सुप्रीम कुकर नाहीये ना तो घेऊ. अगं रेडी आहेस का माधवी? तू काय मोर्याचा आहेस? त्याचे 5,000 कुठे आणि माधुरी दीक्षितचा 12 तासाचा सहवास कुठे? ठीक आहे, तुला काय होते? हे सगळे जाऊ दे, मग मी बोलते तुमच्याशी काय ते. माधवी, अरे माधवी, माधवी. बरं, म्हणजे तुम्ही जायचं नक्की केलंच ते. तुझा प्लॅन काही चेंज झाला ना तर मला सांग. तेवढाच आपला माधुरी दीक्षित बरोबर 12 तास. आपल्या रिक्षाला खूप गाव पडले. चला चला भेटू ना. मला माझ्या रिक्षेत नाही, माझ्या बरोबर चालते. चला. हे काही सोड रे रमाकांत. तू आता जायचं ठरवलंय साहेब तर तिला आपल्या चाळीमध्ये सत्यनारायणाच्या पूजेचं आमंत्रण सुद्धा आताच देऊन टाक. हो हो माने, मी तिकडे गेलो ना की नक्की तुमचं आमंत्रण सांगेल. आठवणीने सांगा. आठवणीने पण आता तुम्ही या. चला मी पण जाते. 5,000 रुपये देत होतो ते नको झाले. येते मी येते. एकीकडे हे पत्र आलंय, दुसरीकडे हे चाळीतली लोक आणि तिसरीकडे ही माझी बायको. परमेश्वरा, आता तूच मला वाचव. आता मला कुणाचाच आधार नाही. आता राहिलाय तो फक्त रमाकांत, रमाकांत आणि रमाकांत. गणेश पवार यांच्याकडून हनुमान उत्कर्ष नाट्य मंडळ हे काय बनियन? बनियन कशाला? या मुंबईत घामाने कपडे किती पिवळे पडतात याची तुम्हाला कल्पना आहे?
तुला भेटायला जातोय म्हणून तू नाराज तर नाही ना? नाही, मी कशा नाराज होऊ? वेळे तू किती नाही बोलीस ना तर तुझे डोळे मात्र खरं सांगून जातात. तू सांग, मी जाऊ की नको? जा, तुम्ही तिच्याकडे खरंच जा. आणि हो, या सगळ्या गडबडीत तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. आणि ती काय? आपल्या चाळीतल्या मुलांनी आपल्या घरी वह्या आणून ठेवल्या आहेत. वह्या? आणि त्या कशा करीता? तुमची ती माधुरी आहे ना, माधुरी, तिची सही हवी आहे त्यांना म्हणून. काय? आणि ही जबाबदारी तू कशाला घेतली? ती काय दिवसभर सह्या करत बसणार आहे? मग काय तुमच्या मांडीवर बसणार आहे कधी? तिला काय जमतंय ते? काय? तिला काय जमतंय ते बघू बोलतो. तसं असेल ना, मग जा, तिच्या मांडीवर जाऊन बसा तुम्ही. माधवी, अगे माधवी, माधवी. माधुरी का? हे असं चाललंय आमच्या घरामध्ये. जेव्हा हे माधुरीचं पत्र काय आलं आणि मी तिच्याकडे जाणार आहे, माझ्या कळ आहे हे जेव्हा बायकोला समजलं तेव्हा माझी गादी ही गॅलरीत आहे. हो, कधीतरी वाटतं त्या साध्या दिनू मोरेला 5,000 द्यावे. सुप्रीम कुकर तर सुप्रीम कुकर, पण बघू त्याची बायको काय हाल करते. पण काही होऊ दे, अजून शिक्षित मिळो अथवा ना मिळो, पण 12 तासांकरता आपण तिच्या घरी जायचं म्हणजे जायचं. साळवी, अशा दरवाजा तुझ्या काय करताय? काय या बसा. काय बोलताय साळवी? हो, कालपासून तुमची धावपळ बघतोय. काय विचार केला? साळवी, धावपळ करतो ही गोष्ट खरी आहे. हो, पण त्या बाईकडे जायचे किती प्रॉब्लेम तुम्हाला काय सांगू. म्हणजे नुसतं फुटाला पॉलिश केलं म्हणजे झालं का? कपड्यांचं काय? कपडे नको? हो, घ्या माझ्या लग्नाचा सूट. काय? तुमच्या लग्नाचा सूट? हो साळवी, तुमच्या लग्नाचा सूट मला कसा होईल? हो, या माझ्याबरोबर, आपण स्टाईल तर करू. हो साळवी, तुमची पॅन्ट मला होणार आहे का? पॅन्ट तुमची टाईट होईल मला. हो, असंही हल्ली टाईट पॅन्ट घालायची फॅशन आहे. माधुरी दीक्षितला ही पॅन्ट आवडेल. आणि कोट, या कोटाचं काय करू? हो, कोट फक्त हातावर स्टाईल म्हणून टाकायचं आहे. तिला कोट तुमच्याकडे आहे हे समजलं की झालं. वा वा साळवी, थँक्यू व्हेरी मच. इट्स माय प्लेजर रमाकांत. बरं, येतो. ठीक आहे. हा, जाता आणखी एक सांगतो. ठीक आहे, मी तुम्हाला कोट दिला हे माझ्या बायकोला कळू देऊ नका म्हणजे झालं. ठीक आहे. नाहीतर माझं काही खरं नाही. हेही खरंच. चला, येतो मग. ठीक आहे. तुम्ही काही काळजी करू नका. माधवी, अगे माधवी. काय हो? हे बघ, कोट घे आणि पहिला ड्राय क्लिनिंगला दे. आता हा सूट कोणाचा घेऊन आलात आणखी? साळवींचा आहे, साळवीने दिलाय, त्यांच्या लग्नाचा कोट आहे. अहो, पण हा सूट तुम्हाला होणार तरी आहे का? आता तू नको ते प्रश्न नको विचारत बसू. बाई, तू पहिला हा सूट ड्राय क्लिनिंगला दे. जा आता. दिसते किती घाई लागली जायची ती. रमाकांत, हो रमाकांत, मोरे, हो असे दरवाजे उभे राहून काय करताय? या ना आतमध्ये या. हॅलो, या बसा. काय बोलताय मोरे? एकदम निवांत बसलाय तुम्ही आज. किती निवांत? आज कसं काय ते येणे केलं? आज संध्याकाळी काय करताय? संध्याकाळी विशेष काही नाही.
एक ठीक झालं. आज तुमच्या फॅमिलीला घेऊन आमच्याकडे जेवायला या. जेवायला? अहो साहेब, तुमचा वाढदिवस वगैरे आहे की काय? छे हो, आमचा वाढदिवस कोण साजरा करतंय? अहो तुम्ही आता माधुरी दीक्षितच्या घरी जाणार ना, म्हणून आम्हाला करावं लागतं सर्व. म्हणजे तुमच्या बोलण्याचा रोख नाही समजला मला. हे बघा, शांत व्हा, बसा. आपण संध्याकाळी भेटू ना, तेव्हा तुम्हाला मी सर्व सविस्तर सांगतो. म्हणजे साहेब, हे बघा, खूप टाइम झालाय. संध्याकाळी भेटू ना, तुम्हाला सर्व सविस्तर सांगेन. आता मी येतो. साळवी ऐका हो. आता मी येतो. ठीक आहे. साळवी, हो साळवी. गेला वाटतं, गेला. कमाल आहे माणसाची. बघितलं माधवी, अगं मी माधुरीकडे काय जाणार आहे, मला पार्टीची ऑफर सुद्धा यायला लागली. हो का? तसं असेल मग तुम्हीच जरा पार्टीला, मला नाही यायचंय. माधवी, अरे माधवी, कमाल आहे या बाईची. माधवी, अगं अशी संधी पुन्हा पुन्हा येणार नाही. तुम्हीच जरा पार्टीला. आज काय वातावरण भरपूर तापलेलं दिसतंय. आज बहुतेक दुपारचं जेवण सुद्धा नशिबात नाही. जमतच आहेत का? काकू, हो काकू, काय बोलता? या ना, आत या. काकू, आज अचानक कसे येतं? बसा ना. काय काकू, आज अचानक कसे काय येते? काही नाही, आमंत्रण देण्यासाठी आले होते. आमंत्रण? उद्या माधुरी दीक्षितकडे जाणार ना, तर मला उद्या वेळ आहे. तुम्ही आजच दुपारी माधुरी केळवणाला या का? केळू? काकू, माझं काही लग्न नाही ठरलेलं. आता केळवण कशाला? काय उद्या माधुरी दीक्षितकडे जाणार का? तर माझं आवर्जून घे. मी गेलो ना की तुमचं नाव आवर्जून घेईल. पण त्याच्यासाठी केळवण कशाला? तेवढे 4 घास माझ्या हाताने असतील. बरं, येते मी आता. हा काकू, सांभाळून या. बघितलंस माधवी, अगं मी माधुरीकडे जाणार म्हणून चाळीच्या लोकांचा किती उत्साह वाढलेला दिसतोय. तुम्ही पार्ट्या करा, नाही तर ती केळवणा करा. सगळं समजते मला, बरं का? तुम्हाला काय वाटेल ते करा. मला यातलं काहीही सांगायचं नाही. अगं माधवी, माधवी, काय करायचं? ही बाई ऐकतच नाही. बघा डोईकडे हे क्या? हॅलो माधुरी, चहा घेऊन ये. हो, आणते. जी, तो रोज बधाई और कंपटीशन में जीत गए. मैं कल सुबह 8 बजे गाड़ी लेके आता हूँ, क्योंकि मुझे मैडम को लेके फंक्शन में जाना है. पक्का 8 बजे तैयार रहिए, मैं लेके आता हूँ. मला
या. या बसा. मी आता माधुरी दीक्षितच्या घरी आलेला आहे. या बसा. बसा. मॅडम इत्यादी येतील. मी आता दुसऱ्या विजेत्याला घेऊन येतो. चक्क लग्नात करणारे फर्निचर हे घर नसून जणू काही स्वर्ग आहे. स्वर्ग माझं नशीबच जणू मी या स्वर्गात आलो. बसा. मॅडम इतक्यात येतील. नमस्कार. नमस्कार. शुभ नाम? मेरा नाम तांबे. तांबे? तांबे म्हणजे मराठी माणूस. बिलकुल. हो, भेसळ नसलेला अव्वल मराठी माणूस. हो तांबे. तुमचा हॉटेलचा धंदा आहे का? गाडीचा कारखाना आहे का? नाही, आम्ही त्याच्या अगोदरची सोय करतो. अगोदरची सोय म्हणजे अहो माझं हॉटेल आहे. हॉटेल तेव्हा पण तांबे मग तुम्ही इथे कसे? तुम्ही इथे कसे आलात? मॅडम कधी येणार आहे? आम्ही लवकर वाटतो. मॅडम कधी ती कधी जातो? आम्हाला कसं जाऊ? तुम्ही बसा. मॅडम याला अजून उशीर आहे. आपण काय करायचं? ही वयात केली की नाही याचा काय भरोसा नाही. या चाळीच्या मुलांनी या वयात दिली आहे त्याच्यात माझी अब्रू आहे. काळजी करू नका. अर्ध्या वयात तुम्ही घ्या, अर्ध्या वयात मी घेतो. अरे काय करून टाकू. तिची खरी सही कोणी बघितली आहे? वा वा तांबे, छान आयडिया केली. घ्या आता साहेब तुम्ही करा. आता साहेब मी करतो. सह्या आले बघा सह्या करून.
सांगताय यासाठी गल्ल्यावरचं दिवस डोकं लागतं. मग तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. ती गोष्ट ठीक आहे. ही बघा. हे काय पत्ते नको रे बाबा. हो आयुष्यात कधी मी पत्त्यानं हात लावला नाही. एवढंच ना. माधुरी दीक्षितच्या घरी कधी या ते तुम्हाला कोणी सांगितलं होतं आयुष्यात? हो पण मी कधी पत्ते खेळलं नाही. तुम्हीच सांगा कसं खेळायचं. मी दाखवतो, फक्त तुम्ही बसा. तुम्ही एवढं बोलताय तर खेळूया. बघा. फक्त पैसे लावून खेळायचं. हो म्हणजे जुगार खेळायचा. हो. आणि घ्या, आणि बसा. आणि व्यक्ती चला रमाका, आपण आता सुरू करू. चला आता काय करायचं. मी तर कधी खेळलो नाही. तुम्हीच सांगा. अहो चक्क पैसे लावून खेळायचंय. मग आता मी पैसे लावू. हो मग ठीक आहे. रमाका, काय हो दादाच्या नोटा टाकताय? 50-100च्या नोटा टाका. हे घ्या 200ची नोट. 200 म्हटलं तर 500ची नोट ठेवू नका मागे. ती पण द्या जरा टाकून. तुम्ही म्हणताय तर 500 टाकले. आता काय करायचं. आता मी शो करतो. मी पण बघायचंय. बघा. हे काय रमाका, हा नाव तर तुमचा झाला. माझा. हो. मला कसं माहित. हे काय माझ्यापेक्षा जास्त मोठे पत्ते तुमचे आले. तुम्ही जिंकला. आणि हे पैसे माझे. हो. मी घेऊ. का? तुम्ही बोलताय तर घेतो. रमाकांत, आज तुम्ही जिंकलात, मी हरलो. रमाकांत, हो राहून राहून मला एक प्रश्न पडतो. बोला. कोणता प्रश्न? हो ही बाया भेटेल की नाही. पण माझ्या चाळीतल्या लोकांना मी काय उत्तर देऊ. हो ती लोक मला प्रश्नांची भडीमार करतील. त्यांना काय उत्तर देऊ मी. म्हणजे मला समजलं नाही तुमच्या बोलण्याचा अर्थ. सांगतो. अरे मी इथे येणार म्हणून चाळीतल्या लोकांनी माझ्यासाठी काय काय नाही केलं. हो चालवी तर चक्क त्यांच्या लग्नाचा सूट मला आणून दिला. आणि मी अक्रोटे देसावा म्हणून चक्क काकूने मला केळवण्याला बोलवलं. हो मोरीने तर चक्क त्यांच्या फॅमिली सोबत मला पार्टीला घेऊन गेले. आणि सगळ्यांची एकच इच्छा होती की माधुरी दीक्षित आमच्या चाळीच्या पूजेला यावी. आणि ती आली तर किती बरं होईल. रमाकांत, असं नाराज होऊ नका. आज कदाचित त्यांना वेळ भेटला नसेल म्हणून त्यांचं येणं तिथे शक्य झालं नाही. पण तुम्ही त्यांना पूजेच्या आमंत्रणाचं पत्र पाठवलं आणि त्या तयार झाल्या तर. हे बघा सांगितलं. मॅडम येतील अथवा नाही येणार. पण तुम्ही मात्र जरूर यायचं. हो तर नक्की येऊ. या मोठ्या माणसांनी जरी आपला शब्द पाळला नाही तरी आपल्यासारख्या छोट्या माणसाने आपली संस्कृती बदललेली नाही. एकदम माझ्या मनातलं बोलत. हो तांबे, जे वेळ संपलेली आहे. चला आता मामा, येतो आम्ही. चला.
ताईबाई अक्का विचार करा पक्का. ताईबाई अक्का विचार करा पक्का. अरे हो 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 हो, ही नारेबाजी कसली करताय? मी काय इलेक्शन जिंकून नाही आलेलो. हो तुम्ही आमच्यासाठी काही मंत्र्यांपेक्षा कमी नाही. प्रश्न समजून सोडवणारे चालीचे विकसित आहात. तसेच अध्यक्ष सुद्धा तेव्हा एवढं चालतंय की. हो साल्वी हे सोडा, पण रमाकांत साहेब तुम्हाला आधी माधुरी भेटली का? हो काय ते तुम्ही स्पष्ट सांगा. सांगणार सगळं सविस्तर सांगणार. पहिल्या वयात ठेवा, मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो जिथे काय घडलं. हो सांगा. मी सकाळी 8:30 वाजता तिच्या घरी गेलो. ही आसमंतातली परी, जणू काही स्वर्गातली अप्सरा, त्या संगमरवरी पायऱ्यावरती माझी वाट बघत उभी होती. ती हळू 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 माझ्या गाडीच्या जवळ आली आणि तिच्या गाडीचा दरवाजा तिने हळूच उघडला आणि मला म्हणाली या. आणि तिचा कोमल हात माझ्या हातामध्ये देत ती पुढे पुढे चालू लागली. माझं कसलं चालणं, तिच्या साडीवर पाय पडू नये म्हणून काळजी. नंतर हळूहळू पुढे गेल्यावरती ती मला म्हणाली रमाकांत जमलात? मी म्हटलं हो. काय रमाकांत इतक्यातच जमला? तिने माझी अस्वस्थता ओळखली. ती मला म्हणाली हो, इथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची हीच अवस्था होते. तुम्ही काय मोठ्या मोठ्या सिनेमा कलाकारांचे लोक इथे येऊन गांगारतात, तुमची काय व्यथा? वयांवरती सह्या आणल्या ना? हो हो काय आणलं. मग पुढे आम्ही तिच्या घरी गेलो. नंतर थोड्या वेळाने मी बाथरूमकडे निघालो. बाथरूमकडे कशाला गेली? आम्ही डब्बल घेतली. काय तुम्ही म्हणजे? मी आणि माधुरी. काय तुम्ही माधुरी संग डब्यात घेतला? मग काय मोर्या तिच्या सेक्रेटरी. हो आता आमच्या नशिबात काय लिहिलंय हे आधीच आम्हाला कळलंय. त्यामुळे तुमच्या तोंडून ऐकलं ह्याच काय ते सुखाच्या 4 गोष्टी आम्हाला ऐकायला भेटतात. हो माने, तुम्ही नकलत ना तुमच्या फॅमिलीवर आळ घेणं सोडून द्या. मला आता माझ्या घरचं बघू द्या, नाहीतर मला घरातून बाहेर जायची वेळ येईल. तुम्हाला ना सगळं सविस्तर सांगतो. संध्याकाळी जेवून या. आपण रात्री कट्ट्यावर भेटलो ना की तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. पण आता तुम्ही सगळे या. चला चला संध्याकाळी भेटूया. कट्ट्यावर भेटू. हा हा. हो रमाकांत साहेब, त्याला आम्ही येतो. पण संध्याकाळी कट्ट्यावर सर्व सविस्तर सांगा. नक्की सगळं सविस्तर सांगणार. जेवणार आहात का? अगर नवऱ्याला भूक लागले हे फक्त बायकोच ओळखू शकते. जेवण होतंय झालं की हाक मारे. माधवी माधवी ये ना बस. अगर आदळूच माझ्यावर. हो रागवले मी तुमच्यावर. आता जवळ आलीस. हो कारण तुम्हाला जाब विचारायचंय म्हणून. आता आता माझं काय चुकलं? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? काही तारतम्य आपल्याला चाळीस नंतर राहायचंय ना. काय वाटेल तर सांगत होतं त्यांना. काय सांगायचं काय नाही निदान याचा विचार पाठीमागे मी आहे. निदान याचा पहिल्यांदा मला सुद्धा हे सगळं खरंच वाटलं. पण जेव्हा तुम्ही म्हणालात ना की तिचा हातात हात घेऊन चालत होतो तेव्हा मला वाटलं की तुम्ही थांबा मारता म्हणून. अगं माधवी, तुला बोललो ना मी. अगं मी सिनेमा कधी पाहत नाही, मोठ्या लोकांच्या घरी कधी गेलो नाही. अगं श्रीमंती काय असते ना ते आम्हाला माहित नाही. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की मोठ्या लोकांचं सगळं मोठं असतं. सगळं मोठं असतं. हे सगळं खरं आहे हो. पण ती तुमच्या हातात हात घेऊन चालेल एवढं मोठं मंदिर नक्कीच नसणार. माधवी,
बस आधी मी तुला सगळं सांगतो. माधवी, अगं दिवसभर तिथे काहीच घडलं नाही. अहो, तुमच्या हातात काही घडणार आहे का? म्हणून तर मी जा म्हणाले ना तुम्हाला. अगं दिवसभर ती मला दिसली सुद्धा नाही. मग काय केलं? मग मी पत्ते खेळलो. काय? तुम्ही तिचा पत्ते खेळलात? अगं खेळणार नव्हतो, पण मला नशिबाने खेळायला भाग पडलं आणि खेळता खेळता जिंकत गेलो आणि त्यातून तुला एक सुंदर साडी घेतली. बस तुला दाखवतो. ही बघ साडी. बघ ना उघडून बघ. काय? तुम्ही माझ्यासाठी साडी घेऊन आलात? मग बायको कोणाची आहे? माझ्यासाठी नवीन साडी घेऊन आले? अहो, खरं खूपच सुंदर साडी आहे. आवडली ना तुला? विषयच नाही याची. माझी चॉईस चुकणार आहे का? अहो, पण या साडीसाठी किती खर्च केला? आता ते विचारू नकोस. अहो, पण काही अन्न होतं का साडीशिवाय? आपलं डॉक्टरांचं बिल ह्याच महिन्यात आहे. काही कल्पना थोडीफार. आपले हिशोब असेच असतात. माझ्यातून चूक झाली ना, तू नाराज झालीस. भेट वस्तू म्हणा किंवा आणखी काही तुला आवडली ना. रमाकांत, तुम्ही ना खूप भोळे आहात, भाबडे आहात. लोक तुम्हाला असंच फसवून जातील. हे बघ, जिथपर्यंत तुझी नजर पोचेल ना, आता तिथपर्यंत लागलोय. असं सौंदर्य आहे तुझं. गंगा म्हणू नको, उर्वशी म्हणू नको, त्याचा अप्सरा म्हणू नको. त्या नवऱ्याच्या जी पर्वा करत नाही ना, आणि ज्या नवऱ्याच्या मिठी देते तुला तीच खरी माधुरी असते. तीच खरी माधुरी असते. म्हणून तूच माझी माधुरी, तूच माझी माधुरी. सर्वात वाटतं हो, मीटिंगला आलो पण पुढच्या कार्यक्रमासाठी आलो नाही. आता आलो. रमाकांत, एक लक्षात असू दे, प्रत्येक नवऱ्याच्या पाठीमाग आपली पत्नी खंबीरपणे उभी असते. आणि जेव्हा पत्नी खंबीरपणे उभी असते ना, तेव्हा संसारात कुठलंही वादळ आलं तरी तो खंबीरपणे त्याला सामर्थ्य देऊन पुढे जातो. पण एक लक्षात ठेव, त्या पिक्चरच्या नट्या कितीही पैसे कमवतात, पण घरची जी आपली मालकीण असते ना, तीच खरी तुझ्या जीवनाची माधुरी. आणि तिच्याशिवाय तुझ्या जीवनाची कहाणी अधुरी, कहाणी अधुरी, कहाणी अधुरी. रसिका मायबापांना विनंती आहे, नवीनच
मुलं उभी राहिली आणि आपण चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. आणि कार्यक्रम संपला तरी परंतु एकच मिनिट. एवढा वर ठेवायचं होतं आपलं. जाऊ दे, झालं. गणेश पवार आणि नयन खाडे यांच्याकडून सायलीसाठी मगाच तिला प्रत्यक्ष 100 रुपयाचं दोघांनी पारितोषिक दिलेलं आहे. तसेच नितीशा निलेश लाड यांनी संपूर्ण कार्यक्रमाला 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. तुकाराम खाडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाला 120 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे.